नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मी योगेश सूर्यवंशी। तुम्हा सर्वांना माहिती आहे आपण या ठिकाणी 10वीचे पेड लेक्चर्स या ठिकाणी मॅथमॅटिक्सचे उपलब्ध केलेले आहेत। मी सर्वच अगदी पहिल्या प्रॅक्टिस सेट पासून अल्जेब्राचे आणि जॉमेट्रीचे हे सर्व लेक्चर या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या ॲप मध्ये तुम्हाला हा जो बेसिक मॅथ्स आहे हा सर्वांसाठी फ्री या ठिकाणी मी ठेवला आहे। ज्यांनी ॲप डाउनलोड केलाय त्यानंतर तुम्हाला याच्यामधला डेमो व्हिडिओ आणि बेसिक मॅथ्स हे फ्री आहे। या सेक्शन मध्ये ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे बिफोर वॉचिंग जे आपण म्हणतो की तुम्हाला पेड लेक्चर्स बघायचे तर त्याच्या पूर्वी तुम्हाला हे या ठिकाणी बेसिक मॅथ्स आपलं करून घ्यायचंय। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर पिढ्यानपिढ्या आम्ही मॅथमॅटिक्स मध्ये गरीब राहिलेलो आहोत, आम्हाला बऱ्यापैकी मॅथमॅटिक्स जमलेलं नाहीये आणि आमच्या शंका दूर झालेल्या नाहीयेत, तर सर आम्हाला झिरो पासून सांगा, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी ॲडिशन म्हणजे काय याच्यापासून ते अगदी एलसीएम एचसीएफ काय असतो, पर्सेंटेज काय असतं, व्हेरिएबल काय असतात, हे सर्व भाग हा सर्व मुद्दा या ठिकाणी याच्यामध्ये कंप्लीट केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण या ठिकाणी हा भाग जो आहे तो व्यवस्थित बघा। भाग चालू केल्यानंतर संपेपर्यंत अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे। मी काही टॉपिक याच्यामध्ये घेतलेत, ते टॉपिकचे स्टेप बाय स्टेप काही मी या ठिकाणी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत ते समजून घ्यायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, लेट स्टार्ट। आपण या ठिकाणी चालू करूयात बेसिक मॅथ्सचा भाग। या ठिकाणी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्ही सर्वांनी करायचं आहे। याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे आपला, तो पहिला टॉपिक आहे आपला या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा। आपला पहिला टॉपिक आहे याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा। हा जो कॅल्क्युलेशनचा टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला 4-5 प्रकारच्या गोष्टी बघाव्या लागतात, कारण कुठलाही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काही व्हॅल्यू पुट करून त्याची फायनल व्हॅल्यू काढण्यासाठी काही कॅल्क्युलेशन करावे लागतात। त्याच्यामध्ये ॲडिशन असते, सबट्रॅक्शन आली, मल्टिप्लिकेशन आलं, डिवायडेशन आलं, जे आपण मॅथमॅटिक्सचे पिलर आहेत असं म्हणूयात। आपण मॅथमॅटिक्समध्ये जे नियम बघतो त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला भाग म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे। पहिला भाग म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी ॲडिशन। त्याच्यानंतर दुसरा भाग आहे त्या ठिकाणी सबट्रॅक्शन, तिसरा भाग आहे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आणि चौथा भाग आहे त्या ठिकाणी डिवायडेशन। याच्यामध्ये 1 बाय 1 स्टेप रूल बघूयात। पॉइंटचे ॲडिशन कसे करायचे, मल्टिप्लिकेशन कसे करायचे, डिवायडेशन कसे करायचे, हा सर्व भाग या ठिकाणी आपण बघणार आहोत। आता आपण सुरुवातीला ॲडिशन या ठिकाणी बघूयात, ॲडिशनचा भाग बघूयात। सिंपल ॲडिशन सांगत असताना सर्वांना माहिती, एक मी एक्झाम्पल घेतो या ठिकाणी 34 प्लस 43 याचा आपल्याला ॲडिशन करायचंय। हे सर्वांना इझी आहे, हा माझा सांगण्याचा उद्देश नाहीये, हे सर्वांनाच येतं, पण आपण सुरुवातीपासून घेऊयात। 4 आणि 3 7 येतं आणि हा 3 आणि 4 7 येतं। इकडून बेरीज करायची, इकडे यायची, हे सर्वांना माहिती आहे। उद्या तुम्हाला ह्याच्यामध्ये हातच्याचं जर दिलं म्हणजे 96 प्लस 97 असं जर दिलं तर 7 आणि 6 आपण होतं 13, इथं 3 दिला, आपण इकडून बेरीज केली, या दोघांचा सम केला बेटा, या दोघांचा सम केला, 7 आणि 6 या ठिकाणी 13 होतं, हा 1 9 9 18 आणि वरती हा 19 होतं, म्हणजे आन्सर येतं 193। लक्षात आलं? आन्सर किती आलं या ठिकाणी? 193 आन्सर आलं आपलं, 193 आन्सर आलं। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आन्सर आहे हे या ठिकाणी आपण काढलं। याच्यानंतर प्लस मध्ये आपण काय पाहतो, प्लस मध्ये पॉइंटचे ॲडिशन काय आहे ते बघायचे आपल्याला। व्यवस्थित या ठिकाणी लक्ष द्या। पॉइंटच्या ॲडिशन मध्ये 3.1 प्लस 3.2 असं जर आपल्याला असेल तर आपण ॲडिशन मध्ये कसं करतो, इकडचा आधी करून घेतो आपण प्लस आणि त्यानंतर इकडचा, आणि पॉइंट जसा आहे तसा मध्ये देतो। हा 1 आणि 2 3 होतं आणि या ठिकाणी हा 3 आणि 3 हा 6 होतो, मध्ये या ठिकाणी पॉइंटला पॉइंट राहतो। 6.3 हे आपलं आन्सर येतं या ठिकाणी, 6.3 हे आपलं आन्सर येतं। विद्यार्थी मित्रांनो, हे आपण या ठिकाणी बघितलं की याच्यानंतर आपल्याला पुढचं आपल्याला बघायचंय 4.2 प्लस 3.8 प्लस 3.8 याला आपण कसं करतो, हा 8 आणि 2 किती होतो बेटा, 8 आणि 2 8 9 10, हा 10, हा 0 इथे, हा 1 इथं, हा 4 आणि 2 किती होतो 5 आणि 5 आणि 3 8। या ठिकाणी पॉइंट कुठे देणार मी, हा पॉइंट इथेच देणार। लक्षात आलं? पॉइंट या ठिकाणी मी इथेच देणार, म्हणजे माझं आन्सर आलं या ठिकाणी 8 आन्सर आलं। या पॉइंटच्या याला व्हॅल्यू असते का बेटा, मला सांगा, या पॉइंटच्या याला व्हॅल्यू असते का? या पॉइंटच्या याला व्हॅल्यू असणार आहे या ठिकाणी पॉइंटच्या याला व्हॅल्यू असणार आहे का, तर नसणारी आहे। माझा आन्सर या ठिकाणी 8च आलं। या दोघांचा मी सम केला, लक्षात आलं ॲडिशन मध्ये। आता उद्या तुम्हाला ॲडिशन मध्ये असं जर दिलं असेल, सपोज या ठिकाणी मोठ्या ह्याच्यामध्ये 0.234
प्लस 1.9 हे जर दिलं असेल तर तुम्ही कसं करणार बेटा, हे लक्षात येतं. या ठिकाणी तुम्ही कसं करणार लक्षात घ्या. आपल्याला पॉइंटला पॉइंट खाली ठेवायचा आहे, पॉइंटला पॉइंट खाली ठेवायचा आहे. आधी 0.234 लिहा, 0.234 आणि या ठिकाणी हा प्लस इथे करा आणि 1.9 पॉइंटला पॉइंट दिला, इथं 1 लिहिलं आणि इथे 9 लिहिलं. आता रिमेनिंग हे जे राहिलेलं असतं बेटा, या ठिकाणी काय लिहायचं आहे आपण, 0 0 लिहायचंय. पॉइंटच्या इकडे आपण 0 0 लिहायचं. लक्षात येतं. हे 0 0 या ठिकाणी आपण लिहिलं. आन्सर किती आलं, हा 4 प्लस 0 4, 3 प्लस 0 3, 9 प्लस 2 11 1 आणि हा 1 आणि 1 2. या ठिकाणी आपला आन्सर आलं 2.134. याचा आन्सर किती आलं बेटा, 2.134. याची ऍडिशन या ठिकाणी आली. हे ऍडिशन कशी केली आपल्याला समजलं का विद्यार्थी मित्रांनो. हे ऍडिशन आपण कसं करतोय हे लक्षात आलं का तुमच्या. या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीनं आपण ऍडिशन या ठिकाणी करत आहोत. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीनं आपण ऍडिशन या ठिकाणी करत आहोत. ठीक आहे, व्हेरी गुड, लक्षात घ्या. आता हे ऍडिशन झाल्यानंतर ऍडिशन मध्ये अजून एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. उद्या तुम्हाला जर असं विचारलं की या ठिकाणी हा 1.344 आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 0.23 करायचा आहे, तर तरी देखील आपण काय करणार, हा 1.344 पॉइंटला पॉइंट खाली ठेवणार, हा पॉइंटच्या बाजूचा 0 इथं ठेवणार आणि इथली जी 2 3 आहे तो इथं ठेवणार पुढे आणि इथे काहीच नाही बसतंय म्हणून 0 आहे आणि याचा प्लस करणार. हा 4 प्लस 0 4, 4 प्लस 3 7, 3 प्लस 2 5, हा पॉइंटला पॉइंट आणि 1 ला 1 म्हणजे 1.574 हे या ठिकाणी आपली आन्सर आलं. ऍडिशन कळलं, पॉइंटला पॉइंट खाली ठेवा. तेवढाच या ठिकाणी एक ना किती पॉइंट आहे, या ठिकाणी इथं पॉइंट येतो ना, इथंच पॉइंट द्या आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण ऍडिशन इथं करू शकतो. ऍडिशन मध्ये अवघड नाहीये, पॉइंटचे ऍडिशन अवघड नाहीये किंवा इतरही कुठले ऍडिशन अवघड नाहीये. ठीक आहे, आता याच्या पद्धतीने आपल्याला सबट्रॅक्शन आपण बघूयात. सबट्रॅक्शन मध्ये कसं आहे बेटा, लक्षात घ्या रे पोरांनो. सबट्रॅक्शन मध्ये मी तुम्हाला सांगतोय, सबट्रॅक्शन मध्ये काय आहे, सबट्रॅक्शन मध्ये काय बघायचंय आपल्याला, सबट्रॅक्शन मध्ये काय बघायचंय. आता सपोज या ठिकाणी तुम्हाला दिलंय 48 मायनस 32. आपण सिम्पली काय करतो, 8 मधून 2 6 गेले, 8 मधून 2 राहिले 6, 4 मधून 3 राहिले 1. हे सिम्पली आपण कॅल्क्युलेशन करतो. कळतं सर्वांना हे. तर याच्यामध्ये पुन्हा हे झाल्यानंतर पुन्हा काय करतो आपण या ठिकाणी, 88 मायनस 33, याला आपण 8 मधून 3 गेले 5 आणि 8 मधून 3 गेले 5. हे सिम्पली या ठिकाणी अशा पद्धतीने येतात. हे पण आपल्याला लक्षात येतं. हे झालं बेटा, हे जर झालं की त्याच्यानंतर पॉइंटचे घ्या. पॉइंट मध्ये काय आता 4.2 आणि 3.1 याचा आपल्याला मायनस करून दाखवा मला. पॉइंटला पॉइंट सपोज करायचा आहे, काहीच नाही, इथं या 2 मधून 1 गेले 1 राहिले, पॉइंटला पॉइंट खाली द्या आणि 4 मधून 3 गेले 1 राहिले, आन्सर आलं 1.1. अशाच पद्धतीनं पॉइंटचे सबट्रॅक्शन करतात. कळलं का बेटा, कळलं का. फोकस द्या. अरे बाबा फोकस दे. मी जेवढं सांगतोय ना बेसिक मध्ये तेवढंच करायचं बेटा. मी जेवढं सांगितलंय मी 100% सांगतो तुम्हाला. हा सगळा बेसिकचा भाग छान करून घेतलात की मग पेड लेक्चर्स ना बेटा इतक्या छान पद्धतीनं घेतलेत. मी म्हणतो की आपल्या या एकूण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं लेक्चर कोणीच घेतलेले नसतील. पेड लेक्चर एवढ्या सुंदर पद्धतीनं घेतलेले आहेत. ज्या मुलांना असं वाटतं की बेसिक मॅथ सर मला जमतं, इतकं काही नाहीये, मी म्हणतो तुम्ही 1-2 तास बघून घ्या ना. जेवढ्या काही टाइमचे लेक्चर्स आहेत हे पेड लेक्चर्स, फ्री लेक्चर दिलेले ते बघून घ्या. त्याच्यानंतर एकदा छान झालं की मग पेड लेक्चर्स तुम्हाला हायर कॉन्सेप्ट सगळे त्याच्यामध्ये आहेतच, ते तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल. मी एक गॅरंटी आणि चॅलेंज देतो तुम्हाला 100% की महाराष्ट्रातला कसलाही विद्यार्थी राहिला तरी त्या मुलाला हे 10वीचं मॅथ्स जे आहे इथं घेतलंय मी, सेमी इंग्लिश असो इंग्लिश मीडियम असो, तर त्या मुलांना हे मॅथमॅटिक्स खूप छान पद्धतीनं जाईल, लक्षात येईल. ठीक आहे, हा इथपर्यंत भाग लक्षात आला. आता उद्या तुम्हाला असं विचारलं, याच्यामध्ये या ठिकाणी असं विचारलं तुम्हाला 0.1 या ठिकाणी तुम्हाला असं विचारलं 1.1 मायनस 0.0007. तर याला कसं कराल रे तुम्ही, लिहा इथं 1.1 आणि खाली काय लिहाल तुम्ही 1.1, खाली इथं पॉइंटला पॉइंट द्याल, हा 0 ला 0 इथं द्याल, राहिलेले 007 इथं द्याल, 000 आणि 07 आणि त्याच्यानंतर इथं राहिलेला हा 00 हा 0 इथं द्याल.
कळलं? हा किती आहे बेटा? हा 10,000 आहे. 10,000 मधून 7 काढा, काय येतं या ठिकाणी? 10,000 मधून 7 काढल्यानंतर 93 येतं आणि हा 0 0 0 आणि या ठिकाणी काय येतं बेटा? या ठिकाणी हा राहतो 1, बरोबर आहे. या ठिकाणी 1 राहतो. हा 1.000093 हे आपला आन्सर येणार आहे. हे आपलं या ठिकाणी आन्सर येणार आहे. लक्षात येतंय तुम्हाला हे कशा पद्धतीनं काढतोय मी? हे कशा पद्धतीनं? हा 10,000 मधून 0.7 काढले, त्याचे 93 राहिले हे, आणि हे अशा पद्धतीनं आपण लक्षात घेऊन काढलेलं आहे. कॉन्सेप्ट अवघड नाहीयेत. इवन म्हणजे एवढ्या छान पद्धतीनं सांगितलंय, याच्यातनं हे करायचं, पहिली स्टेप हे करायची, हे बेसिक सांगतोय सुरुवातीला. जसं जसं आपण पुढे जाऊ अजून ऍडव्हान्स लक्षात येईल, याच्यातले कॉन्सेप्ट लक्षात येतील. सर्वांनी लक्षात घ्या आणि मुद्दे या ठिकाणी तुम्ही अभ्यासायचे आहेत. हा मुद्दा आपला सबट्रॅक्शनचा झाला बेटा. हा सबट्रॅक्शनचा झाला की त्याच्यानंतर पॉइंट येतो या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचा. त्याच्यानंतर या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचा येतो. आता मल्टिप्लिकेशन मध्ये जे आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये हे सर्वांना माहिती, 4 × 3 आपण 4चा टेबल म्हणतो, 12 होतं. उद्या तुम्हाला 24 × 24 सांगितलं तर काय करतो आपण? आधी याच्यासोबत गुणाकार करतो. 4 × 4 16, 4 चौक 16, हे 1 येतं. 4 दोन्ही 8 आणि 1 9 आणि प्लस या ठिकाणी हा 4 दोन्ही 8 आणि बे दोन्ही 4, किती येतं बेटा? हा 6, 9 आणि 8 17 आणि हा इथे एक हातचा गेला 5, म्हणजे 576. हा 24 × 24 येतो. अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन. यानी याला मल्टिप्लाय करा, इथे काही नाही म्हणजे हा इथून मल्टिप्लाय, हा इथं, पुन्हा यानी याला, फक्त हे पहिल्याचं ह्या 2 काढल्यानंतर इथं खालच्या स्थानी प्लस द्यायचंय, एवढंच करायचंय. आणि इथून आपल्याला डिजिट पुन्हा याच्या इथून करायचे चालू. सिंपल मेथडनं मी सांगितलेलं आहे. मल्टिप्लिकेशन इथपर्यंत आलो. हा झाला सिंपल मधले लक्षात घेऊ नका. जे मी ऍडिशन सांगितले ना, ते आमचे जे एकदम खूप कच्चे पोरं आहेत किंवा ज्यांना माहीतच नाही, जे परंपरेने गणितामध्ये गरीब राहिलेले आहेत, गणित म्हणजे त्यांची अशी 36चा आकडा आहे, त्यांच्यासाठी आहे ते. ज्यांना असं वाटतं की सर मला येतं, तुम्ही पुढे चला बेटा, एकदा ऐकून पुढे चला. ठीक आहे. आता हे झालं ना बेटा. याच्यानंतर बघा, याच्यानंतर तुम्हाला पॉइंटचा गुणाकार म्हणल्यानंतर आता सपोज 3.1 इंटू तुम्हाला 3.1 असेल तर याचा गुणाकार तुम्ही कसा करणार? ऍडिशन तुम्ही डायरेक्ट करत होतो, गुणाकार कसा येतो बेटा? हा 1 × 1 1, हा 1. आता गुणाकारामध्ये एक लक्षात घ्या, पॉइंट कन्सिडर करू नका कधीपर्यंत? आपलं उत्तर येईपर्यंत. पॉइंट डोक्याच्या बाहेर ठेवा, पॉइंट बोर्डाच्या बाहेर ठेवा. अरे बाबा पॉइंटचं नाहीयेच, जरी पॉइंटचं असेल तरी पॉइंटचा गुणाकार नाहीये असं सपोज करा. हा 31 आणि 31 घ्या, 31 आणि 31 बाजूला. आता गुणाकार करा. 1 × 1 3 × 1 3, हा प्लसला प्लस, 3 × 1 3 आणि 3 3 जा 9. आन्सर किती आलं? 1. हा 3 3 6 आणि हा 9. आन्सर आलं बेटा 961. आन्सर आलं 961. आता हे 961 जे आन्सर आहे बेटा, याच्यामध्ये हा बघा इथे पॉइंट 1 ने सर्कल आहे. हा बेटा इथं पॉइंट असतो ना, हा पॉइंट इथं सर्कल आहे 1 ने आणि इथं पण 1 ने, म्हणजे 1 1 मध्ये पॉइंट आहे. आणि म्हणून 1 आहे म्हणजे इथं काय द्यायचं आपण? इथं 1 आणि 1 हे 2 वेळेस घ्यायचं आणि इथं पॉइंट द्यायचा. उद्या तुम्हाला असं विचारलं बेटा, 12 1.2 इंटू 1.2 काय करणार तुम्ही? हा बेक बे, याला काय करणार? पॉइंट नाही म्हणून बाजूला लक्षात घ्या. 12 × 12, हा बे दोन्ही 4, हा बेक बे, हा बेक बे आणि 1 × 1 हे 4, हा 2 आणि 2 4 आणि हा 1. किती आला बेटा? 144. 12 × 12 144. मग या ठिकाणी 144 आला ना. आता लक्षात घ्या, हे प्लेन आन्सर झालं विदाउट पॉइंट. पॉइंट कुठे आहे? इथला 1 आणि 1 मल्टिप्लिकेशन मध्ये 2 वेळेस पॉइंट इकडे घ्यायचा, वरती ह्याच्यामध्ये 1 आणि 1 आहे म्हणल्यानंतर, आणि मग आपण 1 आणि 1 इथं 2 वेळेस घेतला. याचा आन्सर आलं 1.44. हे लक्षात येतंय का? ऍडिशन मध्ये असं नव्हतं. ऍडिशन मध्ये काय करायचं बेटा आपण? सपोज आता हाच आपण ऍडिशनचा घेतला इथे, ठीक आहे. 1.2 प्लस 1.2 याला आपण काय करायचो? हा 2 × 4, हा पॉइंटला पॉइंट इथं आणि 2 × 2 इथं, म्हणजे 2.4 यायचं. ऍडिशन 2.4 आलं, पण मल्टिप्लिकेशन ह्याचा 1.2चा हा 1.44 आला. अरे बाबा हे लक्षात घ्या, इथं पॉइंट आपण 1 आणि 1 आहे, हा पॉइंट 2 ने सरकवला आणि ऍडिशन मध्ये जशास तसा खाली पॉइंट दिला.
हा मुद्दा ॲडिशन आणि सबट्रॅक्शनला होतो, हा गुणाकाराचा आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हे बेसिक कॉन्सेप्ट आहेत, अगदी व्यवस्थित समजून सांगितलंय. हे लक्षात आलं सर्वांना? ज्या 10च्या मुलांना ऑब्विसली मी गृहीत धरतो की हे माहीतच असेल, पण माहिती नाही ज्या मुलांना, जे ग्रामीण भागातले मुलं आहेत किंवा ज्यांना वाटतं की आम्ही या परंपरेमध्ये खूप मागे राहिलेलो आहोत, आम्ही अभ्यासाच्या परंपरेमध्ये मागे आहोत, पण योगायोगाने योगेश सरांची ओळख झालेली आहे, तर चला काही संधी मिळते का आयुष्यामध्ये, काही चांगलं करायला मिळतंय का, काही शिकायला मिळतंय का, या नात्यानं आम्ही हे करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य प्रत्येक वेळेला संधी देऊन पाहतं. ही संधी आहे, माझी आणि तुमची ओळख झाली आहे. मी तुम्हाला लिटरली सांगतो, हा बेसिक व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही बघताय. माझा सगळा कोर्स बघण्यापूर्वी हा या ठिकाणी बेसिक व्हिडिओचा कोर्स तुम्ही बघताय. मी तुम्हाला सांगतो, पेडच्या व्हिडिओमध्ये एवढी मोठी मेहनत घेतलेली आहे. आज तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये तुम्ही तो सगळा कोर्स पाहिल्यानंतर माझ्या अंगाला आज सुद्धा गुजबम्स म्हणजे काटे यायला लागले ते सांगताना, की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेटा त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे बेसिक व्हिडिओ तुम्ही कराच, पण त्याच्यानंतर पेडचे व्हिडिओ एकदा तुम्ही करायला लागलात तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्याचे जे कॉन्सेप्ट आहेत, मॅथ्स एवढं सुंदर होऊन जाईल तुमचं की तुम्हाला वाटेल, सर मला मॅथ्स फील होतंय, सर मला मॅथ्स इमॅजिन होतंय. लक्षात येतंय? तुम्ही रामानुजनचा एक पिक्चर जर असेल तर तो पिक्चर एकदा बघून घ्या, इन्फिनिटी नावाचा. त्या पिक्चरमध्ये रामानुजनच्या त्यांना मोठे मोठे कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली आठवतात. याचा अर्थ असा आहे की त्यांना ते इमॅजिन होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं इमॅजिन होण्यासाठी विद्यार्थी कितीही कमी राहिला तरी त्याला कसं चांगलं करता येईल, त्याला कसं अजून मेरिट लेवलला घेऊन जाता येईल, मेरिटवाल्या विद्यार्थ्यांना अजून वरती कसं घेऊन जाता येईल, हे सर्व प्रयत्न याच्यामध्ये केलेले आहेत. त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक, अगदी फोकस देऊन ह्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. आता इथपर्यंत आलो आपण. याच्यानंतर आता आपल्याला हा झाला मल्टिप्लिकेशनचा, आपण या ठिकाणी करून घेतला, मल्टिप्लिकेशन करून घेतला. आता अजून मल्टिप्लिकेशन मध्ये एक एक्झाम्पल आपण घेऊयात. सपोज 0.023 इंटू 1.2 हे एक्झाम्पल असेल. लक्षात आलं? तर याला मल्टिप्लिकेशन कसा करायचा, याच्यामधले 1 to 9 0 सोडायचे. 1 to 9 चे डिजिट आहेत ते बाजूला काढा आणि त्याचा गुणाकार करा. ह्याच्यामध्ये किती आहेत अंक, 2 आणि 3, आणि याच्यात किती आहेत, 1 आणि 2. पॉइंट आहे, कन्सिडर करूच नका. आन्सर किती येतं, 3 2 जा 6, हा 2 2 जा 4, हा 1 3 जा 3 आणि 2 1 जा 2. बरोबर आहे? हा या ठिकाणी किती बेटा, 3 1 जा 3 आणि 2 1 जा 2. या ठिकाणी 6, हा 4 आणि 3 किती येतो 7, हा 2 ला 2, 276 आलं. याचा गुणाकार 276 आला. मला सांगा या ठिकाणी पॉइंट कुठं आहे रे, इथून कडपासून लेफ्ट पासून 1 2 3 अंकाने पुढे आहे आणि या ठिकाणी 1 नाही, म्हणजे 4 नंतर पॉइंट द्यायचा आहे तुम्हाला. लक्षात येतंय का? या ठिकाणी बघा आन्सर आले 276. पॉइंट इथं तर 3च आहेत, इथं अजून एक 0 न 4 अंक वाढवा, 3च आन्सरचा अंक असेल तर इकडे 0 घ्यायचा, अजून एक करायचा, कारण 4 नंतर पॉइंट आहे आणि पॉइंट इथं द्यायचा आणि परत इथं पॉइंटच्या नंतर 0 द्यायचं. आपलं आन्सर आलं याचं बेटा 0.0276. हे लक्षात आलं का? आपलं आन्सर आलं. या ठिकाणी आपण आन्सर काढलं आणि अगदी सिंपल मेथडनं काढले. अवघड मध्ये जाऊ नका. कॅल्सी आपल्याला लागणार नाहीये. कितीही मोठे कॅल्क्युलेशन असले तर या ट्रिक्सनी जा, या कॅल्क्युलेशननी जा, या वेनी जा. लक्षात आलं? आता याच्यानंतर आपण डिवायडेशन बघणार आहोत. मी खूप कमी एक्झाम्पल याच्यासाठी घेतलेत कारण याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट आहेत आणि तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहेत ना बेटा, हे परत परत बघायचे. तेच एक्झाम्पल घ्या, परत परत बघा. माझा हे जे बेसिकचं आहे ना, कमीत कमी 10 वेळेस करून घ्या. ज्यांना आयुष्यामध्ये असं वाटतं की सर आम्हाला खूप छान व्हायचंय, खूप छान करायचंय, त्यांनी हे सगळे परत 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 करून घ्या. ठीक आहे? डेफिनेटली तुम्हाला हे सक्सेस मिळेल याची गॅरंटी मी घेतो. आता याच्यानंतर आपल्याला पुढे डिवायडेशन जर बघायचं असेल बेटा, तर डिवायडेशन मध्ये काय बघूयात आपण. लक्षात घ्या, डिवायडेशन मध्ये काय म्हणतो आपण, हा 10. डिवायडेशन मध्ये काय म्हणतो आपण बेटा पोरांनो, डिवायडेशन मध्ये काय लक्षात घ्या, या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो डिवायडेशन आहे या ठिकाणी, याच्यामध्ये आपण डिवायडेशन 35 ही संख्या आहे. 35 ला 7 ने आपल्याला भाग घालायचा आहे. 7 चा टेबल म्हणतो 7 5 35, 7 1 जा 7, 7 5 जा, या ठिकाणी किती आलं 7 5 35. याचा अर्थ काय होतो, आन्सर किती आलं 5/1.
आता बऱ्याच मुलांना हे माहिती नाही 5/1 म्हणजेच 5 असतं. लक्षात घ्या, या वरच्या साईडला हे फ्रॅक्शन मध्ये आहे, ह्याला म्हणतात फ्रॅक्शन. वरच्या साईडला न्यूमरेटर असतो, खाली डिनॉमिनेटर आहे. वरच्या साईडला न्यूमरेटर आहे आणि खाली डिनॉमिनेटर असतो. वरती न्यूमरेटर, खालती डिनॉमिनेटर. आणि हे जे आहेत बेटा न्यूमरेटर डिनॉमिनेटर, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर, हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर, याच्यामध्ये आन्सर कधी पण डिनॉमिनेटरला जर 1 असेल तर त्याचा काही अर्थ नसतो, त्याला मिनिंग नसतो. म्हणजे 5/1 ला 5 म्हणतात. उद्या तुम्हाला जर असं आलं 6/1 तर याचाच अर्थ 6 आहे. उद्या तुम्हाला 7/1 आलं तर त्याचा अर्थ 7 आहे. उद्या तुम्हाला -7/1 आलं त्याचा अर्थ आहे -7. उद्या तुम्हाला 6 - 1 आलं तर त्याचा अर्थ काय बेटा, हा मायनस वरती जातो, हा मायनस वरती जातो, -6 होतो आणि ह्या 1 ला काही अर्थ राहत नाही. म्हणजे याचाच अर्थ -6 होतो. हे कळतंय का? लक्षात येतंय मी काय सांगतोय ते? व्यवस्थित कळतंय? आता अजून डिवायडेशन मध्ये आपण कुठला घेतलं एक्झाम्पल, पॉइंटचं एक्झाम्पल घ्या. सपोज या ठिकाणी 3 पॉइंट, या ठिकाणी आपण 64 एक्झाम्पल घेतलं. 6.4 आणि डिवायडेड बाय 8 ने आपल्याला 6.4 ला काढायचंय. पॉइंट लक्षात घेऊ नका, भंगार लक्षात घेऊ नका, पॉइंट बाजूला ठेवा. अरे बाबा पॉइंट लक्षात घेऊ नको, बाकीचं एक्स्ट्रा बाजूला ठेव. विदाउट पॉइंट घे. 64/8. 8 ने घाल त्या ठिकाणी भाग. 8×45, 8 संग 48, 8 7 56, 8 8 जा 64, हा 8 1 जा 8, 8 8 जा 64. 8 ने भाग गेला. आता मला सांगा, याचा आन्सर आला 8, याचा आन्सर आला 8. पॉइंट किती ना अंकाना येते? पॉइंट कुठे? 1 नंतर आहे. 4च्या नंतर 1 ला आहे या ठिकाणी, 1 नंतर, 1 डिजिट नंतर. मग या ठिकाणी पण आन्सरला 1 डिजिट नंतर पॉइंट द्या. 8 ला इथं, नाहीतर इकडे देताल, पॉइंट इकडे द्यायचा इथे, आणि मग इथं आपण काही पॉइंटच्या नंतर इकडे येणारी 0, आणि या ठिकाणी आपल्याला आन्सर येतं 0.8. लक्षात येतं या ठिकाणी मी काय सांगतोय ते? हे खूप छान पद्धतीचं आहे बेटा. हे इतकं छान सांगितलंय समजून, तुम्हाला याच्यानंतर ह्याच्यामध्ये अडचणच येणार नाही. ठीक आहे. आता हे झालं की ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला उद्या असं विचारलं, सर 10/1 म्हणजे किती? 10/1, 10 ला जर 1/, मी तुम्हाला काय म्हणलं, डिनॉमिनेटरचा 1 चा काही मिनिंग नाही, 10च येतं. उद्या तुम्हाला असं विचारलं 100/10, तर तुम्ही काय करता, हा 0 कट करता, हा 0 कट करता, राहिला 10/1 म्हणजेच 10. उद्या तुम्हाला असं विचारलं बेटा या ठिकाणी 1000/100, तर काय करता तुम्ही, हे 2 0 कट करता, हे 2 0 कट करता, न्यूमरेटर डिनॉमिनेटर 2 0 कट करता, आणि मग त्याला काय करता तुम्ही, या ठिकाणी राहतं 10/1 आणि मग या ठिकाणी याला आपण 10 म्हणतो फक्त. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर असं सांगितलं, डिवायडेडला अजून एक कॉन्सेप्ट सांगतो, जी बऱ्याच प्रश्नामध्ये हे फिरवावं लागतं, तुम्हाला हे कॅल्क्युलेशन फिरवावे लागतात. या ठिकाणी लक्षात घ्या, उद्या तुम्हाला जर असं असेल 314/100, 100 नी तुम्हाला या ठिकाणी 314 म्हणजे 314ला 100 नी डिवाइड करायचंय. 100 नी 314 ला डिवाइड करायचंय. कसं कराल? 314ला 100 नी डिवाइड करायचंय. या ठिकाणी लक्षात घ्या, हे 2 0 आहेत, या ठिकाणी हे 2 0 आहेत, हे 2 0 मी वरती टाकले, या ठिकाणी वरती टाकले. 314/100, हे 2 0 जे आहेत बेटा हे वरती टाकले या ठिकाणी, आणि वरती टाकल्यानंतर हा किती 0 आहे, तिथं 2 0 आहेत, आणि मग इथं पॉइंट पण इथं येतो, म्हणजे 4/1च्या इकडे 2 डिजिटला पॉइंट येतो. उद्या तुम्हाला एक्झाम्पल असेल असं 639/10, याला काय करणार मी, हा 0 किती दिसतोय, 1 आहे, त्यामुळे पॉइंट इथं 1 नंतर देणार, म्हणजे आन्सर आलं 639. उद्या तुम्हाला असं असेल 533/100, काय कराल बेटा, डिनॉमिनेटरला 2 0 दिसत आहेत, हे 2 0 मी इथं पॉइंट देणार आणि आन्सर काढणार 533. कळलं? लक्षात आलं तुम्हाला? त्याच्यानंतर तुम्हाला जर असं असेल 343/343 या ठिकाणी 1000 असेल, तर तुम्ही कसं कराल, हा 3 0 दिसत आहेत, वरती तुम्हाला 3च्या नंतर पॉइंट द्यायचा आहे, 1 2 3 पॉइंट इथं दिला, बरोबर आहे, पॉइंट इथं दिला, म्हणजे कसा, या ठिकाणी आन्सर किती आलं, 343 पॉइंट इथं, आणि काय पॉइंटच्या इकडे काही नाही, म्हणजे या ठिकाणी 0 द्या 1000 न डिवाइड केल्यानंतर.
अशा पद्धतीनं 100, 10 आणि ह्या झिरोचा आपण वरती भाग घालताना उपयोग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं करायचंय. डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन, अरे मल्टिप्लाय होणं म्हणजे मल्टिप्लाय होणं, डिवाइड होणं म्हणजे अर्ध होणं, बेरीज करणं म्हणजे तेवढंच ऍड होणं, 2चं 2च होणं, बरोबर आहे. 2 × 2 त्याचं 4 होतं, बरोबर आहे. 2 × 6 त्याचं 12 होतं, पण 2 + 6 त्याचं 8च होतं. हे लक्षात घ्या, हे इमॅजिन करा, फील करा. मॅथमॅटिक्स सिम्पली हा फील करण्याचा विषय आहे बेटा. कुठंतरी आज आपली जी परंपरा आहे, कुठंतरी बोर्डवर लिहून देतात, ए लिहारे पोरांनो म्हणतात, असं मला अजिबात करायचं नाहीये. लक्षात आलं, इतर टीचर सारखं मी करणार नाहीये. हे न्यू वे ऑफ लर्निंग आहे. याच्यामध्ये प्रत्येक मुलांचे कन्सेप्ट छान क्लिअर होतील, प्रत्येक मुलाला ऍप्लिकेशन कळेल, प्रत्येक मुलाचं डोकं चालेल. आम्ही गणित असं शिकवलं मुलांना की मुलं आमचे भदे झाले, त्याच्यामध्ये मुलं आमच्या त्याच्यामध्ये हे होऊन गेले. असं नाही करायचं. आता आपल्याला एक एक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. मी पेड लेक्चर्स मध्ये, म्हणजे आपल्या जे पेड लेक्चर्स आहेत, तुम्ही जेव्हा बघाल डेमो मध्ये पण तुम्ही बघितलं असाल, त्यामध्ये एक वेगळी लर्निंग सांगितली आहे. आमचा मास्तर इकडे लिहितो आणि इकडे कुठेतरी आमचे पोरं खाली बसून या ठिकाणी लिहित असतात, नुसतं बोर्डावर लिहिलेलं. अरे समजून कोण घेणार? वह्या भरत गेल्या, वेळ निघून गेला, बोर्ड पण भरत गेला, पण आपले डोके मोकळे झाले, कॉन्सेप्ट मोकळे झाले. वह्या भरून काय उपयोग आहे मला सांगा? या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित वरतून स्टेप कशी खाली आली, त्यात मधल्या स्टेपचा तिसरी स्टेप कशी आली, हे पूर्ण एकंदरीत कॅल्क्युलेशन कसं आलं, ह्या सगळा भाग व्यवस्थित प्रॅक्टिस सेट आपल्याला समजून घ्यायचे. प्रॅक्टिस सेट 1 पासून जॉमेट्री, अल्जेब्रा हे सर्व आपण पेडमध्ये अगदी छान पद्धतीने समजून घेऊन संपवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एनी टाइम कधीही अडचण आली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता या ठिकाणी याच्यामध्ये आपण डिवायडेशनचं बऱ्यापैकी समजून घेतलं. या कॅल्क्युलेशन मध्ये अजून एक मी तुम्हाला मुद्दा सांगतो. कॅल्क्युलेशन मध्ये प्लस प्लस, मायनस मायनस हे आपण मुद्दा समजून घेऊयात. आता मला सांगा, 4 + 3 एकूण किती होतं? 4 + 3. 4 + 3 म्हणजे काय होतं ते आपण बघूयात. ह्या 3चं जे सिम्बॉल आहे, सिम्बॉल म्हणजे प्लस मायनस बरं का. तर ह्या 3चं सिम्बॉल कोणतं आहे? 3चं सिम्बॉल पोरं म्हणतात हे इज इक्वल टू. अरे गाढवा, ह्या 3चं सिम्बॉल त्याच्या लेफ्ट साईडला असतं. मी जर इथं 3 असेल तर माझं सिम्बॉल इथं असतं, म्हणजे या 3चं सिम्बॉल प्लस आहे आणि या 4चं सिम्बॉल कुठे आहे? मग पोरं म्हणतात सर हे प्लस आहे. अरे हे प्लस नाहीये, इथे ह्याच्या मागचं साईन असतं, इथं काही नाहीये. कधी कधी काही नाहीये साईन, म्हणजे आपण पॉझिटिव्ह 7 लिहिताना नुसतं 7 लिहितो, त्याला असं +7 करतो का? नाही, मायनस करतानाच मायनस लिहितो. हा गणितातला नियम आहे. गणितामध्ये काही काही नियम आहेत, त्याला का असं म्हणायचं नाही, नियम आहेत हो म्हणायचं. हे लक्षात आलं या ठिकाणी? इथपर्यंत आलो आपण. आता हे इथं काही नाहीये म्हणजे हा प्लस आहे, म्हणजे +4 आणि +3 काय होतं दिनू मिळून? 7 होतं. मग याला तू काय असं +7 म्हणणार आहे का? म्हणलास तरी चालेल, पण तुला आपण रेग्युलर आपण प्लस नुसतं 7 लिहितो. लक्षात आलं? हा लक्षात आला. म्हणजे या ठिकाणी प्लस 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 होतो, प्लस 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 होतो. उद्या तुम्हाला असं सांगितलं -8, उद्या तुम्हाला असं सांगितलं -8 + 3, तर मला सांगा इज इक्वल टू किती? ह्या 3चा सिम्बॉल किती आहे रे? प्लस आहे. 8चा सिम्बॉल कोणता आहे? मायनस आहे. मग मायनस आणि प्लस हे कधीही मायनस होतं. जसं मी तुम्हाला प्लस 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 म्हणलं तसं मायनस आणि प्लस कधीही मायनस होतं. अरे बाबा मायनस आणि प्लस कधीही मायनस होतं. मग हा या ठिकाणी मायनस आणि प्लस हा मायनस होतो. मोठा आहे 8, 8 मधून 3 काढा, राहतात 5. आन्सर 5 काढलं, पण चिन्ह कोणतं द्यायचं 5ला? प्लस द्यायचं का मायनस द्यायचं? तर आता या ठिकाणी या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी आहे 8 का 3? 8 आहे ऑब्विसली. म्हणून या ठिकाणी आपण -5 हे आन्सर केलं. या ठिकाणी 8 मधून 3 गेले, आन्सर आलं -5. चिन्ह मोठ्या संख्येचं दिलेलं आहे. याच्यानंतर मला सांगा बेटा, याच्यानंतर सांगा -4 -3 याचा आन्सर किती येतं? 3चं सिम्बॉल आहे मायनस, 4चं पण सिम्बॉल आहे मायनस. मायनस 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 प्लस होतं. म्हणजेच या ठिकाणी
4 आणि 3 7 होतं बेटा, 4 आणि 3 7 होतं. आणि हा जो सिम्बॉल आहे मायनस मायनस, हा सिम्बॉल आपण या ठिकाणी मोठा म्हणजे ह्या 4चा दिला, म्हणजे आन्सर पण या ठिकाणी -7 येतं. ह्या दोघांचा सम करा, कारण मायनस मायनस आहे आणि पण चिन्ह मायनसचं द्या, हे या ठिकाणी तुम्ही विसरू नका. लक्षात येतं सर्वांना? एक दोन एक्झाम्पलच घेतलेत, एक्झाम्पल जास्त घेतलेले नाहीयेत. प्लस प्लस म्हणजे प्लस, या ठिकाणी हे लक्षात आलं पाहिजे. प्लस प्लस म्हणजे प्लस, प्लस मायनस म्हणजे मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, आणि मायनस मायनस म्हणजे प्लस करायचं. चिन्ह इथं काही पण उत्तर आलं तर मोठ्या संख्येचं द्यायचं. ठीक आहे, बिगर नंबरचं साइन त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल. लक्षात येतं का विद्यार्थी मित्रांनो? काही डिफिकल्टी आहे का याच्यामध्ये? साइन कधी पण मोठ्याचं द्या, बरोबर आहे. त्याला मी सिम्बॉल म्हणतोय, सिम्बॉल तोंडात आले असेल माझ्या. साइन त्या ठिकाणी आहे प्लस मायनस. ठीक आहे, कळलं सर्वांना? लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो? इथे व्यवस्थित कळलं तुम्हाला हे? व्हेरी गुड. व्यवस्थित फोकस देऊन तुम्हाला हे बघायचंय. कळलं? व्हेरी गुड. चला, आता याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक कॉन्सेप्ट सांगतो. ही सपोज या ठिकाणी इथे नंबर लाईन आहे, 0 आहे. हा 0 हा 1 2 3 4 असं अनलिमिटेड होतं, आणि इकडे -1, 0च्या आधी पण काही संख्या असतात, -1 -2 -3 -4 -5. तर याच्यामध्ये बऱ्याच मुलांना काय वाटतं की असं सपोज सर याच्यामध्ये -37 मोठा आहे का +2 मोठा आहे? तर आमचे काय पोरं म्हणतात, सर -37 मोठा आहे की 37? अरे राजा, हे 37 इकडं आहे, इकडून इकडं संख्या मोठ्या होतात, याच्यामध्ये मोठं हे आहे. मग मोठ्याला आपण हे तोंड असं जेवढं, असं जे तोंड आहे माशाचं, हे तोंड जेवढं मोठं, जेवढा अंक मोठा तिकडे हे तोंड दाखवतो, म्हणून हा 2 इकडे आणि -37 इकडं. लक्षात आलं? मग उद्या तुम्हाला असंही विचारलं -2 मोठा आहे का 2 मोठा आहे, तर हा 2 मोठा आहे, आणि मग आपण इकडे सिम्बॉल दाखवलेला आहे. कळलं सर्वांना? उद्या तुम्हाला असं विचारलं बेटा -2 मोठा आहे का -1 मोठा आहे, तर बघा इकडून -2 कडून इकडे चाललोत आपण, असं चाललोत, त्याच्यामुळे हा -1 मोठा आहे. पोरं म्हणतील मायनस मायनस मध्ये -2 मोठा होईल की? तसं नसतं विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात घ्या. हे कॉन्सेप्ट फील होणं, कळणं, अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेत ते लक्षात घ्या. एक्झाम्पल मी कमीच घेतलेत, याचा अर्थ तुम्हाला कॉन्सेप्ट जास्तीत जास्त समजावेत ते परत परत तुम्ही बघावं. सेम एक्झाम्पल असतात, कॉन्सेप्ट एकच असतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं बेटा? हे कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. आता कॅल्क्युलेशन मध्ये अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो. या ठिकाणी तुम्हाला कधी कधी 2.4 असं येईल, तर हा जो 2, हे बघा, हा 34 × 36, हा जो मिनिंग असतो ना बेटा, हा मिनिंग जो असतो ना, याला कधी कधी मल्टिप्लिकेशन म्हणतात बघा. ह्या डॉटला मल्टिप्लिकेशन म्हणतात, हे लक्षात घ्या. लक्षात आलं? या डॉटला कधी कधी मल्टिप्लिकेशन म्हणतात. पॉइंटचं वेगळं, पॉइंट असणं वेगळं, पण कधी कधी तुम्हाला अशी संख्या पण दिली जाते. ओके, संख्या दिली जाते एक मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि हा मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी हा डॉट सिम्बॉल दिला जातो, त्याला मल्टिप्लिकेशन म्हणतात, इनटू म्हणतात, मल्टिप्लिकेशन करायचं. कधी कधी तुम्हाला असं दिलं, सपोज हा 32 इथं आहे आणि ह्या ब्रॅकेटमध्ये 43 आहे, तर ह्या इथं काहीच सिम्बॉल नाहीये, तर इथं काहीच सिम्बॉल नाही म्हणजे काय असतं बेटा, हा ब्रॅकेट असेल आणि इथं 32 असेल, तर इथं मल्टिप्लिकेशन असतं. हा 32 हा ब्रॅकेट मधला 43 म्हणजे हा मल्टिप्लिकेशन असतो, हे समजून घ्या. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? डिनॉमिनेटर, न्यूमरेटर. डिनॉमिनेटरला 1चा अर्थ काय असतो, प्लस ऍडिशन काय, ऍडिशन काय, सबट्रॅक्शन काय, मल्टिप्लिकेशन काय, डिवायडेशन काय, पॉइंट कसा या ठिकाणी सरकवला जातो, डिनॉमिनेटरच्या 0 उपयोग कसा करायचा, हे लक्षात आलं व्यवस्थित? कॅल्क्युलेशन मध्ये सिम्पली एवढ्याच गोष्टी आहेत, याच्याशिवाय दुसऱ्या काही अवघड गोष्टी नाही आहेत. या केवळ गोष्टी जरी लक्षात आल्या आपल्याला, तरी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा मुद्दा बघितला, याच्यामध्ये 2-3 गोष्टी पॉइंट समजून घेतले. याच्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे, तो पुढचा व्हिडिओ या ठिकाणी बघा, कोणता असेल, बेसिकचाच आहे. याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ या ठिकाणी कंटिन्यू करूयात. ठीक आहे, बघून घ्या सर्वांनी पुढचा.